ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। वेदांत वेद्यो यज्ञेश पुरुषो पुराण पुरुषोत्तमः। वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तमः। जानकी वल्लभ श्रीमान प्रमेय पराक्रमा। वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तमा। जानकी वल्लभ श्रीमान प्रमेय पराक्रमा। गोविंदा नयनानंदवर्धना। पुण्यपुरुषा सच्चित आनंद घना। मर्यादा पुरुषोत्तमा नारायणा। गोविंदा नयनानंदवर्धना। पुण्यपुरुषा सच्चितानंदघना। मर्यादा पुरुषोत्तमा नारायणा। परमात्म्याच्या दिव्य स्वरूपाचं वर्णन, रामप्रभूच्या दिव्य स्वरूपाचं वर्णन संत महात्मे करतात। त्या परमात्म्याच्या चरणी आपला दृढ भाव कायम राहिला पाहिजे। आपली भक्ती भावना कायम राहिली पाहिजे। संत महात्म्याचं चिंतन हे अखंड त्या परमात्म्याचं चिंतन आहे। काही संत संसारी आहेत, परिवाराला घेऊन राहत आहेत। काही संत संन्यासी आहेत, ते परिवारामध्ये राहत नाही, एकांतामध्ये राहतात। पण ही दोनही प्रकारच्या संतांचा भाव मात्र दिव्य आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज संसारामध्ये राहतात पण नसल्यासारखे। जसं जळामध्ये कमळपत्र राहतं तसे महाराज राहतात। त्या सत्याचं सत्य, त्या सत्याचं हृदय महाराजांना कळलं आहे। अर्थाविना शब्दाची प्रतिष्ठा नाही। जोपर्यंत तो चिंतित अर्थ प्रगट होत नाही तोपर्यंत त्या शब्दाला प्रतिष्ठा नाही। अर्थाविना शब्दाची प्रतिष्ठा नाही, तशी परमार्थाविना मनुष्य जीवनाची प्रतिष्ठा नाही। हरी हरी। परिवारामध्ये महाराज आहेत पण नसल्यासारखे। गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी विवाह केला। फार अद्भुत जीवन आहे महाराजांचं।
काही काळ परिवारामध्ये राहिले, आसक्ती सुद्धा निर्माण झाली, पण त्या आसक्तीमधून सुटले आणि गंगा गाठली, काशीला गेले, असी घाटावर तपश्चर्या केली, जनमानसामध्ये राहून तपश्चर्या केली, कारण जनमानसाचं हित करायचं आहे. जनमानसाला परमार्थाचा मार्ग दाखवायचा आहे. काय करता येईल समाजासाठी, समाजाच्या या चक्रामध्ये गुंतलेल्या, गुरफटलेल्या, बेधुंद झालेल्या समाजासाठी गंगेच्या किनारी तपश्चर्या केली. तो काळ भयंकर संक्रमणाचा होता. अतिशय संक्रमणाचा तो काळ. भरतखंडावर आक्रमण होत होते. चारही बाजूनं संकट निर्माण झाले होते. बाह्य संकटही होते, अंतर्गत संकटही होते. धर्म क्षीण व्हायला लागला होता. आस्था डळमळीत व्हायला लागली होती. धर्माची मूल्य ढासळायला लागली होती. अशा वेळेला समाजाला धर्माचा मार्ग दाखवणं, दाखविण्याची फार आवश्यकता होती. आणि त्यावेळेला स्वामीजी महाराजांचा अवतार आहे, स्वामीजी महाराजांचं प्राकट्य आहे. एका मोठ्या संतानं म्हटलं होतं, काल की आवश्यकताएं संतों को जन्म देती है. आणि हे विधान बरोबर आहे. जेव्हा जेव्हा ज्या ज्या काळामध्ये जे जे संत निर्माण झालेले आहेत, त्या त्या काळामध्ये त्या संतांनी समाजाचं उत्थान केलं आहे. समाज उत्थानासाठी संत कार्य करतात. समाजाला परमार्थ मार्ग दाखविण्याचं कार्य आपण सगळ्या संतांचा विचार करावा. ज्या ज्या काळामध्ये ते संत या भूतलावर प्रगट झाले, त्या काळातली परिस्थिती आणि त्यांनी समाजाला दिलेली दिशा याचा विचार करावा. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांचं अद्भुत जीवन आहे. रात्रंदिन रामप्रभूचं चिंतन आहे. सगळ्या जगाला राममय स्वामीजी महाराजांनी पाहिलं. सिया राममय, सिया राममय, सब जग जानी. करहूं प्रणाम जोरी जुग पानी.
सिया राम माया सब जग जानी, कराऊं प्रणाम जोरी जुग पाणी। दोन्ही हात जोडून नमस्कार केला सगळ्या जगाला। राममय दिसलं जग, दुसरं काही दिसलंच नाही। जे चिंतन आहे तेच दिसत असतं। चिंतन फार श्रेष्ठ पाहिजे। एक संत भेटले, फार चांगलं जीवन आहे, फार शुद्ध जीवन आहे। जास्तीत जास्त एकांतामध्ये राहतात आणि कधी कधी थोडे एकांतातून बाहेर येतात, मग लोकांतामध्ये राहतात। लोकांतामध्ये आले की त्यांना त्रास होतो। हरी हरी। त्यांच्या अनुभवानं ते बोलले। त्यांनी चिंतन केलं, त्यांच्या अनुभवांचं चिंतन केलं आणि त्यांनी सांगितलं, महाराज जगाचं चिंतन केलं की त्रास होतो। जगामधले आलेले अनुभव लक्षात घेता हा विचार स्पष्ट होतो की हे जे अनुभव आले, जे वांछित नव्हते, ते आपल्यासाठी नव्हतेच। त्या अनुभवाचा विचार करून वैराग्य प्राप्त झालं पाहिजे। शेवटी अनुभव महत्वाचे आहेत। अनुभव फार महत्वाचे आहेत आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचा आहे बोध। त्या अनुभवातून बोध घेतला पाहिजे। तेच अनुभव पुन्हा पुन्हा येत आहेत। त्याच गोष्टीची पुन्हा पुन्हा परीक्षा होत आहे। तेव्हा लक्षात हे आलं पाहिजे की हे आपल्यासाठी नव्हतं, आपल्यासाठी नाही, आपल्यासाठी असणारही नाही। याचा त्याग करणं अत्यंत आवश्यक आहे। हरी हरी। स्वामीजी महाराजांना सगळं जग सिया राममय दिसलं। रामायणाचा अभ्यास केला, सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला, वेदशास्त्रांचा अभ्यास केला। काशीला राहिले। काशीला जगात विख्यात असलेली वेदशाळा, तिथे श्रवण केलं, वेद ऐकले, भारत परिक्रमा केली, भरतखंडातल्या तीर्थाची परिक्रमा केली, एकट्यांनीच केली। मार्गानं रामप्रभूचं चिंतन, रामप्रभूच्या चिंतनाशिवाय दुसरं काही नाही। दुसरा विचारच मनात येऊ दिला नाही। हरी हरी। राम माझा जीवेचा जिव्हाळा, राम माझा जीवेचा जिव्हाळा, तै स्वरूपी सामावल्या
अनंत चंद्रकळा। राम माझे जीवीचे जीवन, पाहता मनाचे मनपण हरपले। ओ आयुष्य भविष्य हे तव कवना हाती। हे नाथ महाराजांचे शब्द आहेत, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे शब्द आहेत। पैठणवाशी, पैठण नावाला सुंदर अर्थ प्राप्त झाला। भक्तीचं महिमान ज्या ठिकाणी प्रगट झालेला आहे असा अर्थ प्राप्त झाला, ते पैठण, नाथांचं पैठण। आणि त्या दक्षिण गंगेच्या किनारी त्या महायोग्यानं भावार्थ रामायण सांगितलं, फार दिव्य सांगितलं। त्या रामायणामध्ये सगळ्या रामायणाचे संदर्भ आलेले आहेत आणि केवळ तेवढेच संदर्भ आले नाही, वेदांचे संदर्भ आहेत, उपनिषदांचे संदर्भ आलेले आहेत, सगळ्या पुराणांचे संदर्भ आलेले आहेत आणि ते प्रगट करण्याची दिव्य कला नाथांजवळ आहे। अमोघ वाणी आहे नाथांची, अर्थभरीत वाणी आहे नाथांची। एक एक शब्द मोत्यासारखा आहे। आयुष्य भविष्य हे तव कवना हाती। मनुष्याला तर खूप करायचं आहे, खूप करायचं आहे, धन साठवायचं आहे, इतकं साठवायचं आहे की कोणाजवळही नसेल, सगळ्यांपेक्षा जास्त साठवायचं आहे, सगळ्यांपेक्षा जास्त सुखात राहायचं आहे। भविष्य त्याच्या हातामध्ये नाही, पण त्या भविष्याची कल्पना त्यांनी केलेली आहे। आयुष्य भविष्य हे तव कवना हाती। अंतकरणामध्ये पाहिलं, अंतकरणातले विचार पाहिले की आपल्याला ग्लानी येते, लाज वाटायला लागते, लाज वाटते मनाला लाज वाटायला लागते की काय करायला पाहिजे आणि काय केलं। जिवंत ठेवलं परमात्म्यानं, हे कशासाठी ठेवलं? काय साध्य करण्यासाठी ठेवलं? जगामध्ये येऊन काय साध्य करायचं आहे? काय निंदा करीत बसायचं आहे? निंदा तर पाप आहे, करणाऱ्याला दुप्पट पाप आहे, कारण ऐकणाऱ्याचंही पाप त्याच्याच मस्तकावर आहे। केलेले पुण्य नष्ट होतात आणि आतापर्यंत केलेले पुण्य गेले, नष्ट झाले। म्हणून संत महात्म्यांनी उपदेश केला, श्रीमद भागवतामध्ये उपदेश केला, निंदेचा धिक्कार केला। सगुणवादी निर्गुणवादी सगळ्या संतांनी हाच उपदेश केला आहे। जगातले जीव हे आयुष्यासाठी
आणि भविष्यासाठी चिंतित असतात. आपलं भविष्य उज्ज्वल पाहिजे, पण त्या उज्ज्वलाचा अर्थ काय आहे? जर विचारलं की आयुष्य उज्ज्वल पाहिजे, भविष्य उज्ज्वल पाहिजे, पण उज्ज्वल पाहिजे म्हणजे कसं पाहिजे? काय अर्थ आहे त्या उज्ज्वलतेचा? कशाला म्हणता उज्ज्वलता? हे जर विचारलं तर मग प्रामाणिकपणे जर त्यांनी उत्तर दिलं तर मग उत्तर आहे की माझ्याजवळ खूप धन पाहिजे. ज्ञानाचा स्पर्श कुठेच नाही. ज्ञान नको, भक्ती नको, वैराग्य नको, सद्भाव नको, प्रेमभाव नको, परोपकार नको, ह्या व्यर्थ गोष्टी आहेत त्यांच्या दृष्टीत. आयुष्य भविष्य हे तव कवना हाती. मोठा प्रश्न निर्माण केलेला आहे महाराजांनी. विचारला आहे की आयुष्य आणि भविष्य हे कोणाच्या हाती आहे? आणि ही कुंठाकुंठी वाहून उपयोग काय आहे? व्हायचे आहे ते होईल. परमात्म्यानं आपल्याला जिवंत ठेवलं आहे. एवढ्या मोठ्या समस्या आल्या, जगातले ज्ञानवंत गेले, वयानं जे फार कमी होते, अगदी जीवनाचा आरंभ आता होणार होता असे सुद्धा गेले. काही दवाखान्यात गेले आणि परतच नाही आले. एवढं भयंकर संकट. पण या भयंकर संकटामध्ये आपल्याला जिवंत ठेवलं. ही केवढी कृपा आहे त्या परमात्म्याची. कशासाठी जिवंत ठेवलं? काय केलं पाहिजे आपण? जर आपण तो परमात्मा साध्य केला नाही, परमार्थ मार्ग धरला नाही, अजूनही आपल्याला शुद्ध आली नाही, तर मग आपल्याला काय म्हणावं हा विचार केला पाहिजे. नाथ महाराजांनी हाच प्रश्न केला. आयुष्य भविष्य हे तव कवना हाती. वायाची वाहती कुंठा कुंठी. हरी हरी. लोहे ने, लोहे के हथौड़े ने चाबी से पूछा, तुम तो छोटी हो, ताले को कैसे खोलती हो? आणि चाबीनं उत्तर दिलं कि है हथौड़ा. हथौड़ा जी, आप बड़े हो, आप में जो लोहा है वो मुझसे कई गुना है. आप ताला खोल नहीं सकते, आप ताला तोड़ सकते हैं, और तोड़ने के बाद वो ताला किसी काम का नहीं. मैं छोटी हूं किंतु मैं ताला खोल सकती हूं. हथौड़े ने पूछा, इसका रहस्य क्या है? चाबी ने उत्तर दिया, मैं ताले के भीतर जाकर उसी अंग को स्पर्श करती हूं जो खुलता है. मैं उन अंगों को स्पर्श नहीं करती जो खुलता ही नहीं है.
जब हृदय खुल जाता है तो सारा जीवन खुल जाता है। हृदय को स्पर्श यदि हो जावे तो सारे जीवन को स्पर्श हो जाता है। जीवन को स्पर्श तो होना चाहिए, लेकिन योग्य स्पर्श होना चाहिए। चाबी ताले को खोलती है, खोलने के बाद ताला बिगड़ता नहीं, उसका उपयोग चलते रहता है, उसे कोई क्षति नहीं पहुंचती। संत विचार जो है वो चाबी जैसा है, हमारे भीतर का रहस्य वो खोल देता है, हमसे हमारा परिचय करा देता है। संत वचन सुनने के बाद अपने मन में यदि विचार करो तो पता चलने लगता है कि हम कहां पहुंच गए हैं, निकले थे कहां जाने के लिए, निकले थे कहां जाने के लिए, पहुंचे हैं कहां मालूम नहीं। कहां जाने के लिए निकले थे? जब जन्म हुआ बालक का तो बड़े बड़ी आशाएं उन माता पिताओं ने रखी थी, सपने उन्होंने देखे थे, ज्ञान नाम रखा ज्ञानेश्वर, और ऐसा जीवन हो गया है कि ज्ञान का कोई स्पर्श ही नहीं है। हरि हरि। एक संत बंदी गृह में गए, वहां के जो मुख्य अधिकारी थे उन्होंने उस संत का स्वागत किया और कहा चलो आपको दिखाते हैं, और उन्हें भीतर लेकर गए और एक जगह पर ले गए और कहने लगे महाराज यहां पर जो रखे गए हैं बंदी, वो बंदी बड़े खूंखार है, जिन्होंने बड़े भयंकर जघन्य हत्या जैसे अपराध किए हैं, आप जरा उनको देखिए। संत 2 कदम बढ़े, कमरा खुला, कमरे के भीतर कुछ लोग, कुछ बंदी बैठे हुए थे, और वह बंदी गृह के अधिकारी ने संत से कहा कि आप कुछ पूछ सकते हैं, मैं आपको इनके कर्म बता देता हूं। अधिकारी ने कर्म बताए, संत ने शांत रूप सुन लिए, अंतर्मुख हो गए, मन में विचार करने लगे, और उन बंदी गृह में जो बंदी थे उनको अपने अपने नाम पूछे, और नाम पूछने के बाद में उनके नाम सभी संतों के थे। और जब वो नाम सुने, उन नामों का उच्चारण करने की इच्छा नहीं है। इस प्रसंग में उनके नाम उच्चारण करने की इच्छा नहीं है। क्यों नहीं है आप सोच सकते हैं। जब संत ने वो नाम सुने उनकी आंखें भर आई, आंखों से टप टप अश्रु गिरने लगे। बंदी गृह के अधिकारी ने पूछा महाराज जी क्या बात हो गई, आपके आंखों से अश्रु झर रहे हैं। संत ने कहा कि यहां आने के बाद में बड़ा दुख हुआ। जिनके नाम इतने सुंदर रखे गए थे, इतने श्रेष्ठ रखे गए थे, उन नामों के जो अर्थ थे
उस अर्थ की महिमा को इन्होंने जाना ही नहीं। ये अगर उस महिमा को जान लेते तो कभी ऐसे कर्म नहीं करते। कम से कम अपने नाम का अर्थ तो जानना चाहिए। कितनी उम्मीदें हैं, बड़ी उम्मीदों से नाम रखा है, बड़ी उम्मीदों से नाम रखा है। जीवन जीते जीते वो उम्मीदें ही नष्ट कर दी। बड़ा दुख हुआ। वहां से बाहर आए, बंदी गृह के अधिकारी ने क्षमा मांगी। महाराज, आपको दुख हुआ, क्षमा चाहता हूं। आपके दर्शन से उनको कुछ लाभ हो, इसीलिए आपको भीतर चलने की विनती की थी। उनके जीवन में कोई बदलाव आए, उनके जीवन में बदलाव आए या ना आए, यह विचार अभी गौण हो गया है। अभी विचार तो यही है कि आपको इतना दुख हुआ। संत ने कहा कि साहब, अपने नामों का अर्थ यदि ये जान लेते तो इनका जीवन उज्जवल हो जाता। जीवन में उज्जवलता आनी चाहिए, ज्ञान की उज्जवलता, अर्थ की उज्जवलता। जीवन प्रकाशित होना चाहिए। आपण काही जगामध्ये पाल्या पाचोळ्यासारखे उडत आलो नाही। काही उद्देश आहे, त्या उद्देशानं परमात्म्यानं आपल्याला इथे पाठवलं आहे। त्या परमात्म्याचं कार्य आपल्याला करायचं आहे। शेतकरी पेरतो शेती तर उद्देशानं पेरतो, पीक झालं पाहिजे, भरपूर झालं पाहिजे। मनुष्य जीवनामध्ये मनुष्यानं पुण्य केले पाहिजेत आणि पुण्य पिकले पाहिजेत। परमार्थ वृद्धिंगत झाला पाहिजे, परमार्थ पिकला पाहिजे, फळला पाहिजे, परमार्थ फलित झाला पाहिजे, प्राप्त झालेलं जीवन धन्य झालं पाहिजे। सगळ्यांचे जीवन श्रेष्ठ आहे, कोणाच्याही जीवनामध्ये हीनता नाही। अंतकरणातला भाव हीन असला की मग जीवन हीन होऊन जातं। संगत ऐसी धरावी, संगत ऐसी करावी की या जीवनाचं सोनं व्हावं। सोनं हा श्रेष्ठ धातू आहे, बहुमोल आहे, फार किमती आहे, सगळ्या धातूंमध्ये श्रेष्ठ आहे, म्हणून सांभाळून ठेवला जातो। त्याच्यामध्ये श्रेष्ठत्व आहे म्हणून सांभाळून ठेवला जातो। तसं मनुष्याचं जीवन हे बहुमोल झालं पाहिजे। आयुष्य भविष्य हे तव कवणा हाती, वायाची कुंथा कुंथी। आयुष्य आणि भविष्य हे कोणाच्या हातामध्ये आहे? जेवढे श्वास आहेत तेवढे घ्यावे लागतील। शेवटचा श्वास घेतल्यानंतर नथिंग विल बी गिवन मोर असं म्हणता येणार नाही। गिव्ह मी सम मोर। जेवायला बसलं आणि एखादा पदार्थ आवडला तर मग ज्याला आवडला तो म्हणतो हेल्प सम मोर, थोडा आणखी द्या।
अशी तो मागणी करतो. पण मनुष्याचे श्वास संपल्यानंतर मग मात्र एकही श्वास मिळणार नाही. मग एखाद्याने जर असं म्हटलं की आय विल गिव्ह यू थाउजंड्स ऑफ गोल्ड कॉइन्स, गिव्ह मी जस्ट वन ब्रेथ, एक श्वास मला द्या, आणि तो मिळणार नाही. हे शब्द नाथांचेच आहेत. मनुष्य आयुष्याचा एक क्षण न मिळे देता कोटी सुवर्ण, कोटी सुवर्ण जरी देऊ केले तरी एक श्वासही मिळणार नाही. मिळालेला आहे, दिलेला आहे, जेवढं प्रारब्धामध्ये आहे तेवढं भोगायचं आहे, तेवढं घ्यायचं आहे, त्याच्यामधून सगळं साधायचं आहे. फार अल्प आहे, त्या अल्पाचं बरोबर त्याचा सदुपयोग करून ते साध्य करायचं आहे. जे साध्य करण्यासाठी जन्म झालेला आहे ते शोधायचं. ते याला विचार, त्याला विचार, त्याला विचार, तसं जमायचं नाही. ते अंतरंगामध्ये पाहायला पाहिजे. व्हॉट फॉर गॉड हॅज सेंड मी. मला देवानं कशासाठी पाठवलं? ही कुंठाकुंठी करण्यासाठी. हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, हा चांगला नाही, तो चांगला नाही, हे असं झालं, ते तसं झालं. ही कुंठाकुंठी काय कामाची? अज्ञानी लोक आपलं जीवन कसं घालवतात, कसं व्यर्थ घालवतात. काय प्राप्त करायचं आहे? हरी हा आयुष्याचा अंत आलिया जवळी. आयुष्याचा अंत आला जवळ, आणि तो अंत जवळ आल्यानंतर मग काही कोणी सांभाळू शकत नाही. तसा तर आरंभापासून तो परमात्माच सांभाळतो. हो. एक दिंडी जगन्नाथ प्रभूच्या दर्शनाला गेली. आता जगन्नाथ प्रभूचं दर्शन 5 दिवसानंतर होणार आहे, आणि एका घनदाट अरण्यामध्ये ती दिंडी विसावली. घनदाट सर्वत्र जंगल होतं, आणि तिथे एक सतरंजी अंथरली, आणि त्यावर दिंडीनं विश्राम केला. फार थकून आले होते. पडता बरोबर काहींना झोप लागली. काही यात्रेकरूंनी स्वयंपाक केला, सगळ्यांना जागं केलं की उठा आता भोजन करा. सगळ्यांनी भोजन केलं, आणि जी सतरंजी अंथरलेली होती त्या सतरंजीवर मग सगळ्यांनी विश्राम केला. थोडा वेळ विश्राम केला. सगळी आवरावर झाली. दिंडीच्या प्रस्थानाची वेळ झाली, आणि मग सगळ्यांना हाक मारली, चला उठा आता यात्रा आरंभ करायची आहे. आणि सगळे उठले, सगळं आवरायला लागले. आणि सतरंजी जेव्हा काढली तेव्हा त्या सतरंजीच्या खाली फार मोठी इंगळी. ती इंगळी जर चावली असती तर मृत्यू अटळ होता. ज्याने ती सतरंजी काढली त्याच्या मनामध्ये विचार आला की हे केवढं भयंकर संकट होतं. संकटावर येऊन आपण थांबलो होतो, पण त्या परमात्म्यानं सांभाळलं.
त्या दिंडीला श्री जगन्नाथजीच्या दर्शनाला जाताच आलं नसतं. त्या ठिकाणी जो झोपला होता त्याचा मृत्यू अटळ होता. पण प्रभू जगन्नाथाची कृपा, संकटामध्ये गेलेल्यालाही परमात्म्यानं वाचवलं, सांभाळलं. अंतकाळी तैसे संकटाचे वेळी हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. संकटाच्या वेळी तो परमात्मा सांभाळ करतो, अंतकाळी तो परमात्मा सांभाळ करतो. अंतकाळचा प्रसंग फार भयंकर आहे. दिंडीमध्ये जात असताना एका ठिकाणी एका वृक्षाखाली विश्राम करण्याचा योग आला. बाजूला एक खिंडार पडलेलं होतं, शेतामध्ये एक खिंडार. कधी काळी तिथे घर असेल. एका भक्ताला असं वाटलं आतमध्ये जाऊन पाहावं, आणि आतमध्ये जाऊन पाहिलं. काही वासरं बांधलेले होते, गायी चरायला गेल्या होत्या. गायीचा तो गोठा होता, आणि त्या गोठ्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये पाहिलं एक वृद्ध जरा जीर्ण अवस्थेमध्ये पडलेला होता. आणि तो खोल गेलेल्या आवाजानं म्हणत होता, मला पाणी दी. जालना जिल्ह्यातली घटना आहे. मला पाणी दी. पाणी मागत होता, आणि त्याला पाणी द्यायला तिथे कोणीही नव्हतं. मध्यान्नाची वेळ होती, भयंकर ऊन तापत होतं. नंतर कळलं की त्या माणसाचं घर गावामध्ये फार मोठं होतं. ज्यांनी घर बांधलं त्यालाच त्या खिंडारामध्ये आणून सोडलेलं होतं. पाणी मागत होता, त्याला पाणी द्यायला घरातलं कोणी हजर नव्हतं. जो भक्त आतमध्ये गेला त्यांनी पाणी शोधलं. एका कोपऱ्यामध्ये रांजण ठेवला होता, तो कधी भरला असेल देव जाणे. पण त्या रांजणामध्ये पाणी होतं. एका गडव्यामध्ये पाणी आणलं, त्या वृद्धाला ते पाणी दिलं. त्याला ते पाणी हातामध्ये तो गडवाही धरता येत नव्हता, अशी अवस्था झाली होती. फार मोठे शेतीचे नंबर होते, फार मोठं घर होतं गावामध्ये, पण घरातल्या लोकांनीच खिंडारामध्ये आणून टाकलं होतं. एवढा अट्टहास केला, जीवनामध्ये परमार्थ केला नाही. ही काय दशा झाली. आयुष्याचा अंत आलिया जवळी, कोणत्या वेळी सांभाळित. आणि मग कोण सांभाळ करतो अशा वेळेला. नाथ महाराजांनी आपल्या समोर फार सुंदर दृश्य निर्माण केलेलं आहे, हृदय स्पर्शी दृश्य निर्माण केलेलं आहे. आपल्याला बोध व्हावा, त्या परमात्म्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये ते प्रेम निर्माण व्हावं, ती श्रद्धा निर्माण व्हावी. श्रद्धा नसली जीवनामध्ये की कशावरच विश्वास बसत नाही. रात्रंदिन पैशाचाच विचार असतो, भोगाचाच विचार असतो, दैहिक सुखाचाच विचार असतो. हरी हरी. गुंतोनी संसारी
पडती अघोरी, त्या गर्तामध्ये पडतात, त्या संसाराच्या गर्तेमध्ये पडतात. नाथ महाराजांनी हे सगळे जीव पाहिले, माया ममतेमध्ये बद्ध झालेले, जराजीर्ण झालेले, दुःख भोगणारे, क्लेश भोगणारे, परमार्थापासून दूर असे तडफडत असलेले जीव पाहिले नाथ महाराजांनी. गुंतवणी संसारी पडती अघोरी. महाराजांनी ते दृश्यच प्रगट केलेलं आहे. हरी हरी न चुकेची फेरी, येता जाता पुन्हा जन्म, पुन्हा जन्म, पुन्हा जन्म, पुनरपि जनन, पुनरपि मरण, पुनरपि जननी. जठरे, जठरे म्हणजे उदर, उदर म्हणजे पोट. मातेच्या गर्भामध्ये पुन्हा पुन्हा येणं, अनंत दुःख भोगणं. ज्यांनी दुःख भोगले त्यांना पुन्हा दुःख. ज्यांनी जे पेरलं तेच उगवलं जीवनामध्ये. एकाच्या जीवनामध्ये परमार्थ उगवला, फळला, फुलला, सुगंधला, विस्तारला, दूर दूर पर्यंत त्याचा सुगंध गेला. दूर दूर पर्यंत त्या परमार्थाचा आनंद झाला. परमार्थ फुलला, त्या परमार्थ फुलण्याचा आनंद आहे, त्या परमार्थाच्या सुगंधाचा आनंद आहे. पैठणला फुललेला परमार्थ जगतवंदनीय झाला, वारकऱ्यांसाठी मोठी प्रेरणा झाला, वारकऱ्यांना आदर्श झाला. तसं आचरण करण्याची प्रेरणा वारकऱ्यांना मिळाली. नाथांचा परमार्थ सुगंधला आणि तो सुगंध शाश्वत आहे, चिरंतन आहे, कायम आहे. शोधावे ग्रंथ नाथांचे, पहावे ग्रंथ आणि अनुभवावा तो सुगंध, तो आनंद, तो परमार्थ. नाथांनी परमार्थ केला, अखंड केला, आजीवन केला. तो परमात्मा पाहिला आणि सकळ भाव त्या परमात्म्याच्या चरणी वाहिला. तो परमात्मा नाथांच्या जीवनामध्ये येवोनी राहिला. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये तो परमात्मा येऊन राहिला. नाथ महाराजांची सेवा केली. 1-2 वर्ष नाही, 36 वर्षाची सेवा संत सांगतात. उद्धवाच्या रूपात 12 वर्ष, श्रीखंडाच्या रूपात 12 वर्ष. अखंड तो परमात्मा जीवनामध्ये आहे नाथांच्या. नाथांचं जीवनच तसं आहे. परिपूर्ण शुद्धी, अंतर्बाह्य शुद्धी. जल घेऊन गेले होते. शास्त्रामध्ये वर्णन आहे, गंगाजल जो कोणी रामेश्वर भगवानला नेऊन अभिषेक करेल त्याला 4थी मुक्ती प्राप्त होईल. त्याला सायुज्य मुक्तीची प्राप्ती होईल. सायुज्यता त्याला प्राप्त होईल. नाथांनी पैठणामध्ये गोष्ट काढली. आपण करावं का असं? न्यावी का गंगा? काशीला जावं लागेल गंगा आणायला. नाथ महाराज काशीला गेले, सोबत भक्त मंडळी आहे. गंगेची कावड घेऊन काशीवरून निघाले रामेश्वरमचा मार्ग.
एवढा लांबचा प्रवास पायी निघाले. करता 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 दक्षिण देशामध्ये पोहोचले. मार्गामध्ये वाळवंट लागलं, भयंकर वाळू, ती समुद्राची वाळू. रामेश्वरम अजून दूर आहे. आणि मार्गामध्ये एक करुण प्रसंग प्रगट झाला. एक गाढव जलाविना तडफडत होता. नाथ म्हणाले, जलाविना तडफडत आहे, आता काय करावं? इथे जल कुठून आणावं? आणि जल त्याच्या मुखामध्ये टाकलं नाही तर तो मरून जाईल. याचे प्राण वाचले पाहिजे. गाढवाचे प्राण वाचवण्यासाठी इतक्या कष्टानं आणलेली ती गंगेची कावड नाथांनी त्या गाढवाच्या मुखामध्ये रिचविली. त्या जीवाला शिव मानलं. त्या जीवामध्ये तो परमात्मा पाहिला. आणि नाथांची कावड रामेश्वराला पोहोचली, प्राप्त झाली. नाथांच्या दृष्टीमध्ये तो परमात्मा होता. तो परमात्मा सर्वत्र दिसत होता. क्षणिक भाव नाही. ऋतू आला की जसं वातावरण बदलतं तसं नाही. समय के अनुसार लोगों के भाव बदलते हैं, वो बात नहीं है. समय के अनुसार यदि बदलाव आ जाए तो बदलाव आया ही नहीं है. जो बदलाव टिकता नहीं है वो बदलाव नहीं है. सुबह दर्शन करने गए, भक्त बन गए, दर्शन कर लिया, मंदिर में भक्त है, भक्त का भाव है, बाहर निकलते ही भाव बदल गया. अब दूसरा भाव था वो आरंभ हो गया. वाणी से निंदा करने लगे, निंदक बन गए. पहले भक्त थे, अब निंदक बन गए. हरि हरि. हा गुंतुनी संसारी पडती अघोरी, न चुकेची फेरी येता जाता. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा ते कष्ट भोगणे, पुन्हा पुन्हा जननी जठरे शयनम, अशी अवस्था. हरी. परमार्थ जोडायचा आहे आपल्या कल्याणासाठी. परमार्थ सांगायचा आहे जगाच्या कल्याणासाठी. खरी आस्था पाहिजे, खरी श्रद्धा पाहिजे, खरा पाहिजे विश्वास. अंतकरणवी लागावा त्या परमात्म्याचा ध्यास, त्या परमात्म्याचा ध्यास लागला पाहिजे. एक मुलगी घराच्या छतावर अभ्यास करत होती, दिलेलं होमवर्क करत होती, गृहकार्य. बाजूला एका पलंगावर वडील पडलेले होते, ते शिकलेले होते. त्यांच्या समोर काही धनाचे व्यवहार होते, त्याच्या चिंता होत्या.
व्याकुळता होती अंतकरणामध्ये, म्हणून एकांतामध्ये छतावर येऊन पडले होते. समस्या मोठी होती. समस्या आले की काही सुचत नाही, आणि अडचण आली की कोणी साथ देत नाही. ज्यांच्याकडून आशा केली ते काहीतरी कारण सांगून निघून जातात. कोणी कामी येत नाही. फार मोठी समस्या होती. धनाचे व्यवहार होते. ते चिंतेमध्ये पडलेले होते. आपल्याशी कोणी बोलू नये. पण ती लहानगी मुलगी तिथे आली. थोड्या अंतरावर आपलं गृहपाठ करायला लागली, आणि सगळं झाल्यानंतर मग शेवटी एक कविता मेमोराइज करायला लागली. शी वॉन्टेड टू मेमोराइज ए पोयम. पुन्हा 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 ती कविता म्हणायला लागली. डू ऑल द गुड यू कॅन, डू ऑल द गुड यू कॅन, बाय ऑल द मीन्स यू कॅन, इन ऑल द वेज यू कॅन, इन ऑल द प्लेसेस यू कॅन, at all the times you can, to all the people you can, as long as you can. हे चरण वाचलं, आणि वडील जे विश्राम करत पडलेले होते, चिंतेमध्ये पडलेले होते, ते उठून बसले आणि त्या मुलीला म्हणाले, पुन्हा वाच, पुन्हा म्हण कविता. आणि ती म्हणायला लागली, do all the good you can, by all the means you can, in all the ways you can, in all the places you can, at all the times you can, to all the people you can, as long as you can. कविताचं पहिलं कडवं पूर्ण झालं. जस्ट वन स्टॅन्झा. आणि ते ताडकन उठले आणि खाली निघून गेले. आणि ज्या काही समस्या होत्या त्या समस्या त्यांनी सोडविल्या. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की संत साहित्याचं अवलोकन करावं, आणि संत साहित्याचं अवलोकन ते करायला लागले. जीवन बदललं, शब्दांनी बदललं. वेळ आली होती, योग्य वेळ आली होती. मुलीनं म्हटलेल्या त्या कवितेच्या एका कडव्यानं त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं. संतांच्या शब्दामध्ये सामर्थ्य असतं. हो, आल्यानो संसारा आता वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. आल्यानो संसारा आता वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी एक पदांची रचना केली, अनेक पदांची रचना केली. त्यातलं एक शरणागतीचं पद आहे. ओम हा इतनी बिनती रघुनंदन से, इतनी बिनती रघुनंदन से, द्वंद्व दुख हमारे मिटाओ जी. इतनी बिनती रघुनंदन से, द्वंद्व दुख हमारे मिटाओ जी. अपने पद पंकज पिंजरे में, चित्त हंस हमारो बिठाओ जी. तुलसीदास कहे कर जोरी,
भवसागर पार उतारो जी। तुलसीदास कहे कर जोरी, भवसागर पार उतारो जी। केवल 3 पंक्तियां ही है। 3 पंक्तियों के इस पद में सारे जन्म मरण का रहस्य स्वामी जी महाराज ने बता दिया है। हरि चरणी भावे सावध, हरि चरणी भावे सावध। हरि नामाचा करावा अनुवाद, दुःख द्वंद्व विशद करो नाही। दुःखांची चर्चा नाही, द्वंद्वांची चर्चा नाही। ते आपण सोडविण्याचा प्रयत्न केला ते सुटत नाहीत, ते सोडून दिले तर सुटतात। किती लोक समजावून सांगत आहे। एका भक्ताच्या मनामध्ये विचार आला की आज मी पाहतोच रस्त्याने काय काय दिसतं। दिवसभरची यात्रा होती, पंढरपूरला जायचं होतं। पंढरपूरच्या बसमध्ये बसला, खिडकीजवळची जागा मिळाली, खिडकीतून बाहेर पाहायला लागला। बस थांबलेली होती, तिथे समोर जे दृश्य होतं एका शिंप्याचं दुकान होतं। तो कपडे शिवत होता आणि थोड्या वेळाने एक चवताळून एक मनुष्य धावत धावत आला आणि हातामध्ये काही कापड होता। तो कापड त्या शिंप्याच्या तोंडावर मारला आणि बोट दाखवून त्याच्याकडे जोरजोराने बोलत होता। काय बोलत होता ते ऐकू येत नव्हतं, पण लक्षात आलं भांडण होतं। बस निघाली, पहिलं भांडणाचं दर्शन झालं। मनामध्ये विचारायला लागला, सकाळची वेळ आहे, ब्रह्ममुहूर्त आहे आणि पहिलं दृश्य भांडणाचंच दिसलं। दुसरं गाव आलं, तिथे बस थांबली। बस थांबल्यानंतर समोर दृश्य पाहिलं, 2 बाया, अगदी रुद्र अवतार झालेल्या 2 बाया एक दुसरीवर चवताळून बोलत होत्या, भांडण करत होत्या, एक दुसरीकडे धावत जात होत्या। त्यांच्या परिवाराचे लोक त्यांना वेगळं करायचा प्रयत्न करत होते। भांडण सुरूच होतं। आता जेवढं भाग्य तेवढं पाहायला मिळालं। बस निघाली पुढे, दिवसभर भांडणच पाहायला मिळाले। जगामधलं निवडायला गेलं की फार कमी कामाचं असतं, कामाचं फार कमी असतं, बिना कामाचंच जास्त असतं। कामाचं लोक कमीच बोलतात, बिना कामाचंच जास्त बोलतात। परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तर सोनं होतं, पण खापराला जर झाला तर काहीच होत नाही। खापराचं भाग्य बदलत नाही, खापर ते खापरच। आणि असे प्रसंग जीवनामध्ये येता 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 जीवनाची खापर खुटी होऊन जाते। सगळं जीवन वाया गेलं। नाश करून टाकलं। इतनी बिनती रघुनंदन से, दुख द्वंद्व हमारे मिटाओ जी। स्वामीजी महाराज ने रामप्रभूला विनंती केली, रामप्रभू से प्रार्थना की, हे रामप्रभु, मेरे अंतकरण में ये जो संसार भर गया है उसे मुझे छुड़ाओ। ये दुख द्वंद्व जो है, जो बेकार की बातें हैं, राम नाम के विरहित जो है वो सब जाने दो। मुझे ये नहीं चाहिए। राम पर इतना प्रेम किसी ने नहीं किया होगा। राम प्रभु का इतना चिंतन, दिन रात चिंतन जो स्वामी जी महाराज का है, ऐसा कौन कर सकता है।
इतनी बिनती रघुनंदन से, दुख द्वंद्व हमारे मिटाओ जी। आप समर्थ है परमात्मा, आप ही कर सकते हैं। इन दुखों से, इन द्वंद्वों से, इन व्यर्थ की बातों से मुझे मुक्त कर दो, मुझे छुड़ाओ। साधारण बात करते समय लोग बोलते हैं मुझे मुक्त कर दीजिए, मुझे मुक्त कर दीजिए। जो स्वयं को बांध रहे हैं वही कहते हैं मुझे मुक्त कर दीजिए, मुझे मुक्त कर दीजिए। पाशों में तो स्वयं ही स्वयं को बांध रहे हैं और वो कहते हैं मुक्त कर दीजिए, मुक्त कर दीजिए। जेणे आपणा आपण बांधिले तया मुक्त कोण करी। आशेच्या पाशांनी बांधून टाकलं, ममतेच्या पाशांनी बांधून टाकलं, लोभाच्या पाशांनी बांधून टाकलं, द्वेषाच्या पाशांनी बांधून टाकलं, नाना प्रकारचे पाश आपणच आपणा बांधिले। संत उपदेश करतात कि तुम्हें छुड़ाएगा कौन, तुमने स्वयं ही स्वयं को बांध लिया है। तुम चाहो तो छूट सकते हो। मुख्य पाहिजे विश्वास। दृढ़ भाव, सत्कर्म आस। हरि हरि। स्वामी जी महाराज ने भगवान से प्रार्थना की, हे भगवान दुख द्वंद्व से मुझे छुड़ाओ और अपने चरणों में रखो, अपने चरणों से दूर नहीं। प्रभु के चरणों की सुगंध है, वो भ्रमर सुगंध ग्रहण करने के लिए वहां आया है, जाना ही नहीं चाहता। अपने पद पंकज, पंकज का मतलब होता है कमल, पद पंकज चरण कमल। परमात्मा अपने चरण कमलों के निकट मुझे रखिए, आपके चरणों के कमल मुझे दिखते रहे, परमात्मा मुझे दिखता रहे। जित देखो तित श्याममयी, जित देखो तित श्याममयी। वो गोपी का भाव है, जहां जहां दिख रही है अपने श्याम प्रभु को दिख रही है। बहुत दिव्य भाव है, उच्च अवस्था है, भक्ति की उच्च अवस्था, परिपूर्ण अवस्था। स्वामी जी महाराज कहते हैं, हे प्रभु जी आप मुझे अपने चरणों में रखिए, अपने पद पंकज पिंजरे में चित्त हमारो बिठाओ जी। आप मुझे अपने चरणों में रखिए परमात्मा, कभी भी मेरा मन आपके चरणों से दूर ना जाए। तुलसीदास कहे कर जोरी, हाथ जोड़कर तुलसीदास जी महाराज प्रार्थना कर रहे हैं। तुलसीदास कहे कर जोरी, भवसागर पार उतारो जी, भवसागर पार उतारो जी।
ना संग्रह का आग्रह है, ना परिग्रह का आग्रह है, केवल चरण सेवा का आग्रह है। नारायण चरणों में रहने का हाथ जोड़ अनुग्रह है। ओ हे गोविंद, हे माधव, हे गोविंद, हे माधव, हे राम, हे राघव, हे गोविंद, हे माधव, अच्युतां केशवं रामनारायणं, अच्युतां केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, माधवं श्रीधरं राधिकाराधितम्। इंदिरा मंदिरं चेतसा सुंदरम्, इंदिरा मंदिरं चेतसा सुंदरम्, देवकी नंदनं नंदजं संदधे, विष्णवे जिष्णवे शंखिणे चक्रिणे, रुक्मिणी रागिने जानकी जानये, रुक्मिणी रागिणे जानकी जानये, रुक्मिणी रागिणे जानकी जानये। वेदांत वेद्यो यज्ञेश, वेदांत वेद्यो यज्ञेश, पुराण पुरुषोत्तमः, जानकी वल्लभ श्रीमान प्रमेय पराक्रमः, श्रीराम श्रीराम श्रीराम। ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम